वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहतोय गडिंग्लज शहरामध्ये विविध कार्यक्रम, हे सामाजिक विधायक कार्यक्रम घेऊन हा जो वाढदिवस आहे हा साजरा केला जात आहे। खरं तर अजितदादांचं निधन झालेलं होतं, त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला होता। कार्यकर्त्यांना तसे सूचना करण्यात आलेल्या होत्या, पण कार्यकर्त्यांनी ते सामाजिक आणि विधायक कार्याला प्राधान्य देत ते आपण पाहतोय। निवासी मूकबधीर जी शाळा आहे या शाळेमध्ये गडिंग्लजचे शहर अध्यक्ष व बांधकाम सभापती रामगुंडा पाटील, त्यानंतर गटनेते नरेंद्र भद्रापूर आणि बाकीचे जे नगरसेवक आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मूकबधीर विद्यार्थ्यांच्या समवेत हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। दरवर्षी रामगुंडा पाटील यांच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो। काय सांगाल मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा उपक्रम राबवलेला आहात। गेले 3-4 वर्षे आपण पाहतोय हा उपक्रम राबवला जातोय। काय संकल्प केलाय आज या वाढदिवसाच्या निमित्ताने? या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमचे नेते, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी स्वतः असेल, आमचे गटनेते नरेंद्र भद्रापुरे साहेब असतील, आमच्या सहकारी नगरसेविका दर्शना कुंभार असतील, आमचे सहकारी नगरसेवक विठ्ठल भमानवळ असतील, आमच्या सहकारी नगरसेविका आरती देवगोंडा, तसेच अण्णासाहेब देवगोंडा असतील, दिलीप उपराटे असतील, राहुल शिरकोळे असतील, राष्ट्रवादीचे गीताताई असतील, नाईक मॅडम असतील, संतोष कांबळे असेल, महेश देवगोंडा असेल, रमेश तिकोडे असतील, म्हणजे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज गडिंग्लज शहराच्या वतीनं आम्ही आज मूकबधीर विद्यालयामध्ये खरोखर मुश्रीफ साहेबांनी ज्या पद्धतीने सूचना दिली, कैलासवासी अजितदादा पवार यांचे निधन झालेले असताना माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू नका, बोर्ड वगैरे लावू नका, अशा पद्धतीच्या सूचना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी बैठकीमध्ये सांगितल्या। त्याच पद्धतीनं समाज उपयोगी पद्धतीनं उपक्रम घेऊन आम्ही आज मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस साजरा केला। आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांना देखील आम्ही खऱ्या अर्थाने हे काम करून आदरांजली व्यक्त केली। मी मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। मुश्रीफ साहेबांना दीर्घायुष्य लाभू देत ही मनापासून शुभेच्छा देतो। आम्ही आज मूकबधीर विद्यालयामध्ये या मुलांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांचा केक कापण्याचा कार्यक्रम घेतला, त्यांना खाऊ वाटप केलं। त्याच पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी ज्या पद्धतीनं या मतदारसंघातील लोकांची खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांनी सेवा केली, या राज्याची आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सेवा केली, या जिल्ह्याची मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेची, दीनदुबळ्या दलित लोकांची जी सेवा केली, त्याच पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही मूकबधीरच्या मुलांना त्यांच्या पायाला चटके बसून येत म्हणून आज आम्ही त्यांना चप्पल वाटप, त्यांच्या पायामध्ये सँडल घालण्याचं काम केलं। आणि हाच आशीर्वाद, हेच प्रेम ह्या गडिंग्लज शहरातील जनतेचा असू देत, मूकबधीर विद्यालयातील मुलांचं प्रेम आदरणीय मुश्रीफ साहेबांना खऱ्या अर्थानं लाभू देत आणि माझा नेता हा दीर्घायुष्य होऊ देत आणि खऱ्या अर्थाने माझ्या साहेबाला चांगलं आरोग्य लाभू देत आणि माझा साहेब असंच या गोरगरीब जनतेची सेवा करत आयुष्यभर राहू देत, हीच मी खऱ्या अर्थाने आदरणीय मुश्रीफ साहेबांना मी शुभेच्छा देतो। खरोखर सोनियाचा दिवस, माझं दैवत ज्या प्रकारे ज्यांनी जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्ह्यातली जिल्हा बँक उभी केली, 2 लाख ऑपरेशन केले, सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या सेवेत असतात आणि आयुष्यभर 6 वेळा आमदार झाले आणि आयुष्यभर त्यांनी फक्त गोरगरिबांची सेवा केली व जगन्नाथाचा रथ ओढला। त्याचप्रमाणे आज ह्या मुलांना ज्याची गरज होती, पायामध्ये जे चटके बसत होते, त्यांना चप्पल देऊन गुंडू पाटील आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी, साहेबांनी ज्या प्रकारे लोकांची काळजी घेतात त्याच प्रकारचं काम इथे केलेलं आहे, याचा खरोखरच अभिमान वाटतो। आणि माझा नेता महाराष्ट्राचं नव्हे तर आजूबाजूच्या कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांचं गौरव केला जातो। असंच त्यांचं सूर्याप्रमाणे त्यांची कीर्ती वाढत राहो एवढंच सांगतो। साहेब, आम्ही आमचं जीव असूसपर्यंत तुमचंच आहे आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावरती कायम असू देत एवढं सांगतो। प्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा। असा नेता परत होणे नाही। आमचे जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे एकत्र येऊन अपंग मतिमंद हायस्कूलमध्ये गुंडूदादा आणि आमचे नरेंद्र दादा या दोघांनी चांगलंच आज इथं मुलांना वाटप केलेलं आहे। बघा, विद्यार्थी जर ठीक असेल तर समाज ठीक आहे। साहेबांचं जे वाक्य आहे त्याच वाक्यांवरती आमचे हे सगळे कार्यकर्ते पावली चालत आहेत आणि मुलांना चप्पल देण्याचा जो त्यांनी
आज इथं मानस केलेला आहे तो खरोखर आदरणीय आहे. अशीच सगळ्यांनी मदत केली तर खरोखर समाजाची जडणघडण खूप चांगली होणार. खरोखर आमचे नेते जे मुश्रीफ साहेब आहेत त्यांनी मुलांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण समाजामध्ये हाच कित्ता गिरवत आहेत. महाराष्ट्र राज्यातील कार्यसम्राट मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते आमचे नेते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांचा आज वाढदिवस. त्यांना प्रथमतः मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही जो मूकबधीर शाळेमध्ये जो कार्यक्रम घेतला म्हणजे जी वंचित मुलं होती त्यांच्यासाठी सेवा करण्याचं जे कार्य गुंडू पाटलांच्या संकल्पनेतून कुंभारवहिनींच्या संकल्पनेतून आणि माझ्या सर्व सहकारी पक्षातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं जो आज आम्ही या ठिकाणी खाऊ वाटप तसेच म्हणजे दर्जेदार सँडल वाटपचा जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामुळं म्हणजे जी साहेबांची संकल्पना आहे की दीनदलितांच्यासाठी काम करा, जे वंचित आहेत त्यांच्यासाठी काम करा, तोच कित्ता आम्ही आज गिरवलेला आहे. आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज वचनबद्ध आहोत. या गडिंग्लज शहरातील अशा वंचित लोकांच्यासाठी आम्ही हयात काम करत राहू आणि साहेबांना नेहमीच या कार्याची दुवा मिळत जाईल. आणि आमचे साहेब दीर्घायुषी तर होतीलच आणि हयात या विभागाचे आमदार आणि मंत्री राहतील अशी या निमित्तानं मी साहेबांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आमचे साहेब हे नेहमीच दीर्घायुषी राहोत.